आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। श्रीराम आपल्या पत्नीच्या शोधात इथे येतील। तू त्यांना महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवून सांग की ते सुग्रीवाशी मैत्री करून रावणावर अवश्य विजय मिळवतील आणि सीतेसह आनंदाने अयोध्येला जातील। हे भविष्य निश्चित आहे प्रभू। माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा। थांबा, आपण पुन्हा आलात माझी फुलं चुडायला। कोण आहात आपण? आम्ही माता शबरीकडे जाऊ इच्छितो। आपण कृपया आम्हाला त्यांच्या कुटीपर्यंत घेऊन जाल। माता शबरीकडे? पण आपण आहात कोण? मी राम आहे आणि हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण। राम, लक्ष्मण, आपण आलात प्रभू। आपण या शबरीच्या झोपडीत आलात प्रभू। मी कमनशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू। मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा प्रभू। मी कमनशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू। मला क्षमा करा, मी कशी ओळखू शकले नाही तुम्हाला प्रभू। आपण दयाळू आहात, मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा। आपण दयाळू आहात प्रभू, मला क्षमा करा प्रभू। या ना, या ना माझ्या झोपडीत प्रभू, या, या ना। या ना, आज आपल्या चरण स्पर्शाने माझी झोपडी पवित्र झाली आहे। या ना प्रभू, विराजमान व्हा। बसा, बसा ना प्रभू। विराजमान व्हा प्रभू। मी आपले चरण धुते प्रभू। नाही नाही माते, आता ह्याची काही आवश्यकता नाही। तुझ्या स्नेहपूर्ण अश्रूंनी मी आधीच पवित्र झालो आहे प्रभू, आपल्याला भूक लागली असेल ना? हो। मी फळं घेऊन येते प्रभू, मी फळं घेऊन येते। हो, मी फळं घेऊन येते, मी फळं घेऊन येते। वर्षानुवर्ष अगदी रोज मी आपल्यासाठी गोड बोरं घेऊन येते प्रभू। वर्षानुवर्ष खा ना प्रभू, खा ना प्रभू, खूपच गोड आहेत। मी स्वतः चाखली आहेत। खा ना प्रभू। लक्ष्मण, खा।
वा, चांगली आहेत ना? गोड आहेत ना? यांची प्रशंसा करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे. इतक्या वर्षानंतर असं वाटलं जणू माता कौसल्या स्वतःच्या हाताने भरवत आहे. लक्ष्मण, अशी गोड फळं तर भगवंतांना वैकुंठात सुद्धा नाही मिळू शकणार. हा सगळा माझे परमगुरु महामुनी मत्तांच्या शक्तीचा प्रभाव आहे. त्यांच्या तपोबलाच्या प्रभावामुळे या मतंगवनातील फुलं कधी कोमेजतच नाही. फळं सदैव ताजी राहतात. या आश्रमाच्या चहूकडे सगळे प्राणी आपली हिंसा वृत्ती सोडून देतात. परमगुरु जिथे बसायचे तिथे त्यांच्या चरणाशी वनातले सिंह आणि आश्रमातल्या गायी बकऱ्या एकत्रच पाणी प्यायचे. त्यांना पंचत्वात विलीन होऊन वर्ष लोटली, पण ज्या वेदीवर बसून ते यज्ञ करीत असत तिथे अजूनही एक तेजस्वी, एक प्रकाशाची आभा झळकत असते. किती पवित्र असेल ते स्थान आणि किती भाग्यवान आहात आपण की अशा परमगुरूची सेवा करण्याचं पुण्य जे मिळालं. त्या सेवेचा पुण्यप्रसाद आहे की आपलं दर्शन झालंय. हे रामा, साक्षात भगवंताचं दर्शन घेऊन माझ्या बऱ्याच जन्माचं पुण्य फलप्रद झालंय. जेव्हा आपण चित्रकूटाला येण्याची बातमी कळली त्याच दिवसात गुरुदेव आश्रमातल्या सर्व ऋषीमुनींना घेऊन दिव्य विमानात बसून आपल्या तीर्थक्षेत्री निघून गेले. माझ्यातील भक्तिभावाची निष्ठा पाहून त्यांनी विशेष कृपा करून मला ह्याच कुटीत राहण्याचा आदेश देऊन सांगितलं की एक दिवस श्रीराम लक्ष्मणासोबत या आश्रमात येऊन तुझे अतिथी होतील. त्यांच्या केवळ दर्शनाने तू आपल्या भक्तीचे अंतःफळ प्राप्त करशील आणि त्यानंतर तू आमच्याकडे निघून ये. त्यांना आम्ही येणार हे ज्ञात होतं. हो प्रभू, त्यांनी सांगितलं होतं श्रीराम आपल्या पत्नीच्या शोधात इथे येतील. तू त्यांना महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवून सांग की ते सुग्रीवाशी मैत्री करून रावणावर अवश्य विजय मिळवतील आणि सीतेसह आनंदाने अयोध्येला जातील. हे भविष्य निश्चित आहे प्रभू. आपल्याला दनू नावाच्या गंधर्वाने जे काही सांगितलंय मी त्याचं समर्थन करते प्रभू. आपण हा निरोप सांगून जणू आपल्या परमगुरूंचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवला आहे.